श्री सुखदेव भगवंतांना म्हणतात की भगवान प्रभू परमात्मा केवळ मनुष्यालाच दर्शन देतो की पशु पक्ष्यांना सुद्धा जन्म देतो, दर्शन देतो। सुखदेव भगवान म्हणाले पशूंना आणि पक्ष्यांना देखील भगवान दर्शन देतात। राजा परीक्षित म्हणाले भगवान अशी कोणती तरी लीला केली असेल भगवंताने जर ती कृपा करून मला सांगा। त्यावेळेस श्री सुखदेव भगवान म्हणतात की हे राजन, भगवंताने एका पशुला दर्शन दिलं होतं आणि त्याचा उद्धार देखील केला। राजा परीक्षित म्हणतात की ती कोण होतं मग? त्यावेळेस श्री सुखदेव भगवान म्हणतात की राजन, इथे मी गजेंद्रची कथा सांगतो। इथे श्री सुखदेव भगवान गजेंद्रची कथा राजा परीक्षितला सांगतात। गज माने हाथी। पहले भगवान का बहुत बड़ा भक्त हुआ गजेंद्र। गजेंद्र जो हत्ती होता तो पांढरा होता। आता हत्ती काळा असतो पण हा हत्ती पांढरा होता आणि याचा दिव्य असा सुगंध, तो सुगंध एका वाघाने जरी घेतला तर तो वाघ दूरच पळून जायचा, त्याच्या सुगंधामध्ये एवढी ताकद होती। गजेंद्र त्याला एक पत्नी होती आणि 3 मुलं होते, 3 संताने थी। त्रिकुट नामक पर्वत, एक पर्वत होता, त्याच्या खाली एक सरोवर होतं। त्या सरोवरामध्ये हा गजेंद्र पूर्ण कुटुंबासोबत रोज तिथं क्रीडा करण्यासाठी जायचा। कधी सोंडीमध्ये पाणी घ्यायचं तर कधी लेकर त्याच्या संतानावरती टाकायचा, लेकर नाचू लागायचे। सोंडीमध्ये पाणी घेऊन लेकरांच्या अंगावरती टाकायचं, कधी सोंडीमध्ये पाणी घ्यायचं पत्नीच्या अंगावर टाकायचं, पत्नी लाजायची। अशी क्रीडा करत होता। पण तिथं गजेंद्र ज्या सरोवरामध्ये होता त्या सरोवरामध्ये एका ग्राहाने गजेंद्रचा पाय पकडला। ग्राह माने मगरमच्छ। मगरमच्छने गजेंद्रचा पाय पकडला। गजेंद्रला तिथं अहंकार होता की हा पाण्यातला छोटासा जीव माझं काय बिघडवणार आहे, मी मोठा एवढा हत्ती, हे माझं काय बिघडवणार आहे, एक पाय दिला तर ते मरून जाईल। अहंकार। हा गजेंद्र म्हणजे आपणच आहोत आणि ग्राह मगरमच्छ माने काल। इथं खूप स्त्रिया आहेत, मी तुम्हाला विचारते, ज्यावेळेस तुम्हाला वृद्धावस्थेमध्ये सगळं स्टार्टिंगला पाय दुखायला लागतात, पायाला त्रास होतो, म्हणजे काल जो असतो तो पहिल्यांदा पायावरती आक्रमण करतो। तसंच इथं जसा गजेंद्रला अहंकार होता की मी हा ग्राह, हा मगरमच्छ माझं काय बिघडवणार आहे, तसंच अहंकार आपल्याला देखील आहे की काल आमचं काय बिघडवणार आहे। गजेंद्र कधी ग्राहाला खाली ढकलतो, कधी ग्राह गजेंद्र खाली ओढतो। यांचं थोडंसं तिथं युद्ध झाल्यासारखं झालं। त्याच्यानंतर ग्राहला गजेंद्रला असं कळलं की हा पाण्यातला प्राणी आहे आणि मी जमिनीवरचा, हा माझ्यापेक्षा ताकदवर आहे। गजेंद्रने समजून घेतलं की आता मी जास्त जास्त खाली जातोय, पाण्यामध्ये डुबतोय। तर ज्यावेळेस जास्त डुबू लागला गजेंद्र, तो हत्ती, त्यावेळेस त्यांनी त्याच्या पत्नीला आवाज
असतं, पण एक सांगा, जर मी सरोवरामध्ये उतरले आणि त्यांनी माझेच पाय पकडले तर? गजेंद्र म्हणाला, अगं मी तुझा पती आहे, तुम्हाला वाचवायला पाहिजे, तुम्हाला साथ द्यायला पाहिजे, सुखामध्ये दुःखामध्ये तुम्हाला साथ द्यायला पाहिजे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणी कुणाचं नसतं. गजेंद्र त्याची जेवढी संताने होती 3, त्यांना म्हणतो, अरे बाळांनो, तुमचा पिता आहे मी, तुम्ही तर माझी मदत करा. त्यावेळेस लेकरं म्हणतात, पिताजी आपकी जितनी भी धन संपत्ति है ना, उसकी अच्छे से देखभाल करेंगे. गजेंद्र ने कहा, अरे भाई अभी मैं तो जिंदा हूँ, मी आणखी मेलेलो नाहीये. आणि ज्यावेळेस गजेंद्रला कोणी सुद्धा साथ देत नाही, त्यावेळेस गजेंद्र परमात्म्याला पुकारतो. डोळ्यामध्ये अश्रू आहेत, कंठ दाटून आलाय आणि देवाला म्हणतो की साथी हमारा कौन बनेगा, तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा, तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा. साथी हमारा कौन बनेगा, तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा. हमारा साथी हमारा कौन बनेगा, तुम ना सुनो तो कौन सुनेगा, तुम ना सुनो तो कौन सुनेगा. पानी है सर से ऊपर, मुसीबत आ गई है, आज हमको तुम्हारी जरूरत पड़ गई है, अपने हाथ से हाथ पकड़ ले, तेरा मानूंगी एहसान, तेरा मानूंगा एहसान. ओ संकट हमारा कौन हरेगा, तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा. तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा, तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा. गजेंद्र भगवंताला पुकारतोय. तसंच आपली सुद्धा अवस्था आहे की जेव्हा सगळे संबंधी कामाला येत नाहीत, त्यावेळेस आपण परमात्माकडे जातो की तू माझी मदत कर, तुझ्या विना माझ्या संसारामध्ये कुणी सुद्धा नाही. गजेंद्र परमात्माला पुकारतो की हे भगवान, हे नारायण, अब आप ही मेरी रक्षा करो. गजेंद्र पुकारता है, कन्हैया कन्हैया. त्यावेळेस वैकुंठामध्ये भगवान बसलेले होते. त्यांनी एवढ्या जोरात उठले आणि गरुडावरती बसले. वैकुंठामध्ये आ म्हणले आणि गजेंद्रपाशी या म्हणले, आया. तिथं आल्या भगवंताने गजेंद्रची सोंडीला पकडलं, त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना समजलं की खाली पाण्या सरोवरामध्ये मगरमच्छने पकडले. त्यावेळेस त्यांनी सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या मगरमच्छा पहिला उद्धार केला आणि गजेंद्रला घेऊन वैकुंठात गेले. पण ज्यावेळेस वैकुंठामध्ये गेले त्यावेळेस गजेंद्रने एक दृश्य पाहिलं की त्याच्या आधी ज्या मगरमच्छने त्याला तिथं सरोवरामध्ये पकडलं होतं, तो मगरमच्छ वैकुंठामध्ये. गजेंद्र म्हणाला, देवा, हा माझ्या आधी इथं कसं काय? देव म्हणाले, जो माझे शरण पकडल नाही पकडल त्याला वैकुंठ भेटल नाही भेटेल मला काही माहित नाही, पण जो मनुष्य माझ्या भक्ताचे चरण पकडल त्याला वैकुंठ आयुष्य भेटणार आहे. राजा परीक्षित म्हणतात की हे भगवान, हे शुद्ध भगवान, हा ग्राहक कोण होता, हा गजेंद्र कोण होता, ज्यांनी
यांनी काय केलं होतं की देवानी यांना वैकुंठामध्ये घेऊन गेले. हे पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असेल यांचं. शुकदेव भगवान म्हणाले हा. शुकदेव भगवान म्हणतात की हे राजा परीक्षित, जो ग्राह मगरमच्छ होता तो उठूर नामक गंधर्व होता. तो त्रिकुट नामक पर्वतावरतीच जिथे गजेंद्रला पकडलं त्याच पर्वतावरती त्या सरोवरामध्ये आपल्या कुटुंबासोबत खेळत होता, लेकरांसोबत. तिथे त्या सरोवरामध्ये एक संत आले आणि ते सूर्याला अर्घ्य देत होते. आणि ते उठूर नामक गंधर्व त्याच्या लेकराला म्हणतो की बाळांनो, तुम्हाला एक मजा बघायची का? मी अशी काहीतरी कृत्य करतो की हा संत जो आहे का आणि नाचत नाचत समुद्राच्या बाहेर जाईल. लेकर छोटे छोटे बालक होते, त्यांनी म्हणाले पिताजी ठीक है, आप मुझे इसी लीला करके दिखाओ. तर तो उठूर नामक गंधर्व त्या संताच्या चरणाला पकडायचा प्रयत्न केला पाण्यामध्ये जाऊन. त्या संताला वाटलं, त्या महात्माला वाटलं काय की पाण्यामधला कोणता तरी प्राणी आहे आणि तो चावेल, म्हणून त्या संताने पाण्याच्या बाहेर उडी मारली. आणि ज्यावेळेस त्यांनी बाहेर उडी मारली, त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं तर तो उठूर नामक गंधर्व दिसला. त्या ऋषी मुनींनी, त्या महात्म्यांनी, त्या संताने उठूर नामक गंधर्वाला श्राप दिला कि अरे मूर्खा, एक मगरमच्छ के समान तू मेरी चेष्टा कर रहा है, जा उसी योनि में फंस जा. त्यावेळेस तो उठूर नामक गंधर्व त्या संतापाशी परत आला. क्षमा भगवान, मला क्षमा करा, मी कोणत्याही चुकीच्या उद्देशाने तुमची चेष्टा नाही केली. मी माझ्या लेकरांना फक्त हसवण्यापायी हे कृत्य केलं, मला क्षमा करा. ते संत म्हणाले ठीक आहे, पण शाप तर लागला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा उद्धार करण्यासाठी साक्षात परमात्मा येते. तर त्यावेळेस तोच उठूर नामक गंधर्व इथं ग्राह झाला, मगरमच्छ. राजा परीक्षित म्हणतात ग्राह तर कोण होता ते समजलं, त्याच्या पूर्वजन्माचं समजलं. गजेंद्र कोण होता? तर त्यावेळी शुकदेव भगवान म्हणतात की हे राजन, गजेंद्र इंद्रदूम नामचा एक राजा था. इंद्रदूम नाम का एक राजा था. वो बहुत ज्यादा बोलते थे, इतना बोलते थे कि लोग पक जाते थे. तो उनके गुरु ने कहा कि राजन, आप राजा हो, आपको इतनी बात नहीं करनी चाहिए, आपको शांत रहना चाहिए, आपके अपने काम आपको करने चाहिए. एक काम करना, आप जितना राजपाट संभालते समय आप राजगद्दी पर बैठते हो उस समय बात किया करो, पर जैसे ही शाम का समय हो जाए, जैसे ही अपने भवन में चले जाओ, तब मौन व्रत धारण किया करो और भगवान का स्मरण करते रहना. गुरु आज्ञा को मान लिया. राजा गुरुच्या आज्ञेचं पालन करू लागला. कक्षामध्ये गेला, हातामध्ये माळ घेतली आणि जप करू लागला, भगवंताचं स्मरण करू लागला. कक्षाचं द्वार उघडं होतं, समोरून एक संत जात होता. तर गुरुची आज्ञा होती की कक्षामध्ये गेल्यानंतर बोलायचं नाहीये, पुढून संत जात होते. तर गुरुवर प्रणाम हे शब्द बोलण्यासाठी सुद्धा मुखातून एक शब्द काढावा लागतो. राजाने फक्त मान हलवली. संताला वाटलं की राजाला घमंड आलेला आहे, राजाला घमंड झालेला आहे की तो राजा आहे आणि मला म्हणतोय की ठीक आहे आयो, कोई नाही, बाद में मिलता हूं. संताला तिथं क्रोध झाला. त्यांनी म्हणाले ही ज्या हत्ती समान मुंडका हलवतोयस तू, जा त्याची योनीला जाऊन फस. शाप दिला. पण राजा मौन व्रतामध्ये होता. राजाने तिथं काहीच बोलला नाही. पण ज्यावेळेस मौन व्रत सुटलं त्यावेळेस राजा त्या संतापाशी परत गेले की गुरुवर क्षमा मागतो, मी तर फक्त आणि फक्त माझ्या गुरूंच्या आज्ञेचं पालन करत होतो.
संत म्हणाले आता श्राप तर लागलेला आहे, मी श्राप परत घेऊ शकत नाही, पण एक आशीर्वाद देतो तुला, तुझ्या योनीमध्ये फसशील, ज्या हत्तीचं शरीर धारण करशील त्या शरीरामधून उद्धार देखील तुझा परमात्मा करेल, आणि तोच राजा गजेंद्र, आणि त्याचाच उद्धार भगवान परमात्मा श्रीहरीने केला। राजा परीक्षित म्हणाले अब समझा कि भगवान हर किसी के हैं, भगवान हर किसी को दर्शन देते हैं, अब समझा कि भगवान करुणा निधान है। माता सीता ने भी प्रभु को एक नाम दिया है, वो है करुणा निधान, क्योंकि वो हर किसी पर करुणा करते हैं, चाहे पशु हो, पक्षी हो, चाहे नर हो, वानर हो, हर किसी पर कृपा, भालू पर भी कृपा करते हैं, चाहे कुछ भी हो, हम सब भगवान के हैं। राजा परीक्षित म्हणतात, राजा परीक्षित म्हणतात की भगवान आता मला या गोष्टी समजल्या की परमात्मा सर्वांचा आहे, मग मला एक गोष्ट सांगा, समुद्र मंथन कशामुळे झालं, त्याचं कारण काय आणि ते का झालं? तर त्यावेळेस परमात्मा श्री शुकदेव भगवान म्हणतात की राजन, एक वेळेस दुर्वासा ऋषी एका रस्त्याने जात होते, त्याच रस्त्याने इंद्रदेव देवतांचे राजा इंद्रदेव त्यांच्या वाहनावरती हत्तीवरती बसून जात होते। इंद्राने दुर्वासा ऋषींना प्रणाम केलं की गुरुवर प्रणाम। त्यावेळेस दुर्वासा ऋषींनी गळ्यातली माळ काढली आणि इंद्राला भेट दिली, आणि तिथून दुर्वासा ऋषी निघून गेले, पण इंद्राने त्या माळेचा, त्या आशीर्वादाचा तिरस्कार केला। त्याने ती माळ घेतली आणि हत्तीच्या सोंडीवरती फेकून दिली, आणि हत्ती तर पशु, त्यांनी ती खाली सोडली आणि त्याच्यावरती पाय पडला त्या हत्तीचा। इंद्रदेव तिथून निघून गेले। त्याच रस्त्याने परत श्री दुर्वासा ऋषी परत येत होते, त्यांनी त्यांची माळ, ती चुरगळलेली माळ ओळखली की ही मी इंद्रदेवाला दिलेली माळ होती म्हणून। दुर्वासा ऋषी म्हणाले कि मूर्ख इंद्रदेव, अपने ऐश्वर्य पर तुझे घमंड है, तुझे 3 लोक 14 भुवनों पर घमंड है कि तू उनका राजा है, जा मैं तुझे श्राप देता हूँ कि तुझसे वो छिन जाएंगे। श्राप दे दिया। आता ही गोष्ट शुक्राचार्य दैत्यांच्या गुरुला समजलं। दैत्यांचे गुरु तर त्याच गोष्टीसाठी आतुरताने वाट पाहत होते। त्यांना समजलं की इंद्रदेवाला देवतांना श्राप भेटलेला आहे की त्यांचं ऐश्वर्य, स्वर्गलोक, 3 लोक 14 भुवन त्यांच्यापासून श्राप भेटल्या कारणाने दूर झाले। शुक्राचार्यांनी दैत्यांना सांगितलं की जाऊन आक्रमण करा। आता इथं दैत्यांनी आक्रमण करण्यासाठी गेले। आणि त्या 3 लोक 14 भुवनावरती विजय प्राप्त केला। आता सर्व देवता मिळून भगवंतापाशी गेले, परमात्मापाशी। पहिल्यांदा चूक करा आणि परत भगवंतापाशी क्षमा मागण्यासाठी जावा। आपण पण ती चूक करतो रोज, 10 ते 15 तरी चुका मोठ्या मोठ्या असतात, छोट्या छोट्या तर गिनतीमध्ये येतच नाही। त्या परत देवापाशी जायचं म्हणायचं की मला या गोष्टीसाठी क्षमा कर, आणि तो परमात्मा करुणा निधान लगेच क्षमा पण करून देतो। भगवान म्हणाले ठीक आहे, आता चूक केली म्हटल्यानंतर क्षमा तर मागणी गरजेची होती, क्षमा मागणं गरजेचं होतं। तर देवता म्हणाले की भगवान आता आम्ही काय करावं?
त्यावेळेस श्रीहरी म्हणाले की हे देवताओ, आपण समुद्र मंथन करू आणि समुद्र मंथनासाठी तुम्ही दैत्यांना सांगा, पण ते दैत्यांना जर तुम्ही असं जाऊन सांगणार तर ते ऐकणार नाहीत. तुम्ही त्यांच्याशी मैत्री करा आणि मैत्री करून समुद्र मंथनासाठी त्यांना राजी करा. देवता म्हणाले ठीक आहे. देवता गेले, असुरांसोबत मित्रता केली आणि म्हणाले की समुद्र मंथन करायचे. त्या समुद्र मंथनामध्ये अमृत निकलणार आहे. उस समुद्र मंथन में अमृत निकलेगा. दैत्य तर लालची, त्यांनी म्हणाले ठीक आहे आम्ही करू. तर इथं समुद्र मंथनासाठी मधिराचल पर्वत घेतला आणि वासुकी नामक सर्प रस्सीसाठी, कारण की एवढी मोठी रस्सी तिथं आणणं असंभव होतं, म्हणून त्यांनी वासुकी नामक सर्प आणला. आता इथे देवाची लीला अशी, देव म्हणाले देवताओ, ज्या दिशेने वासुकी नामक सर्पाचं मुख आहे त्या दिशेने तुम्ही जावा आणि ज्या दिशेने शेपटी आहे सापाची त्या दिशेने दैत्यांना पाठवा. दैत्यांना वाटलं की नाही, आता ही श्रीहरीची कोणती ना कोणती तरी लीला आहे आणि हा छल करणार आहे, हा कपटी आहे. तर दैत्य म्हणाले नाही, देवता हे सर्पाच्या विरुद्ध दिशेने राहणार, मुखाच्या दिशेने आम्ही राहणार. देवाचं काम झालं. पहिलं मंथन केलं, त्यातून विष निघलं. वासुकी नामक सर्पाच्या मुखाद्वारे विष निघलं आणि ज्या विष निघल्याबरोबर अर्ध्याच्या वर दैत्य तिथेच मेले. आणि जोपर्यंत पाठीमागच्या लोकांना दैत्यांना कळत होतं की विष सुटतंय तर त्यांनी तिथून पळून गेले. मग आता थोडंसं विष उरलं. दैत्य म्हणाले हे आम्ही नाही घेणार. देवता म्हणजे आम्ही तर कशा पायी घेऊ. त्यावेळेस देवता म्हणाले कि भोले बाबा जो सबकी सुनते उनके पास जाते कि करना क्या है. ते विष एका कलशामध्ये भरून कैलास पर्वतावरती गेले आणि म्हणाले की भगवान, हे समुद्र मंथनामध्ये विष निघले, हे आम्ही घेतलं असतं, पण आम्ही तर देव, तुम्ही देवो के देव महादेव, आम्ही तर फक्त देव आहात, तुम्ही महादेव आहेत. असं म्हटल्यानंतर भोलेनाथ म्हणाले ठीक आहे चालेल, घेतो मी. पण जसंच भगवान भोलेनाथने विष पान केलं तिथंच त्यांना लक्षात आलं की अरे मी पिलं, पण माझ्या हृदयामध्ये प्रभू श्रीराम राहतात. माझ्या हृदयामध्ये प्रभू श्रीरामचे चरण आहेत, माझ्या हृदयामध्ये प्रभू श्रीरामचे विराजमान आहेत. आणि जर हे विष उतरायला लागलं तर त्यांना त्रास होईल. म्हणून भोलेनाथने ते विष कंठामध्येच थांबवलं. म्हणून भगवंताचं एक नाम आहे नीलकंठ. बोला नीलकंठ महादेव की जय. असं भगवान परमात्मा भोलेनाथचं एक नाव आहे नीलकंठ. बोला राधे राधे. आता इथं पर्वत खाली जाऊ लागला होता, तर पर्वताच्या खाली भगवंताने एक अवतार घेतला होता, तो कश्यप अवतार. आणि कश्यप त्यांच्या पाठीवरती समुद्र स्थिरावला आणि तो खाली डुबला नाही. त्याच्यानंतर समुद्र मंथन केलं, त्याच्यामध्ये कामधेनू गाय निघली, उच्चसेपा घोडा निघला, कल्पवृक्ष, आणि समुद्र मंथनामध्येच लक्ष्मी माता पण प्रकट झाल्या हातामध्ये वरमाला घेऊन.
त्यात त्यांनी दैत्याकडे पाहिलं, देवतांकडे पाहिलं. आणि ज्यावेळेस देवतांनी ज्यावेळेस माता लक्ष्मीकडे पाहिलं तर त्यांना असं त्यांच्या मनामध्ये अशी वासना आली की ही माझी पत्नी असायला पाहिजे. आता सर्वजण मेकअप करून माता लक्ष्मी समोर जाऊन उभे राहिले. लक्ष्मी माता सर्वांना पाहतायत, दैत्यांकडे पाहतायत. ठीक आहे, पण बुद्धी नाही आहे. पुढे जातात, देवतांना पाहतात. बुद्धी आहे पण व्यवस्थित नाही आहे. समजत नाही की काय केलं पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे. त्याच्यानंतर थोडं पुढे गेला तर हमारे द्वारकाधीश कन्हैयालाल त्यांना पाहिलं. त्यांनी म्हणाले सुंदर भी है, बुद्धिमान भी है, समझदार भी है, शांत भी है, क्रोध भी नहीं करते. लक्ष्मी माता ने भगवान के गले में वरमाला डाल दी. बोलो लक्ष्मी नारायण भगवान की. लक्ष्मी माताने नारायण भगवंताच्या गळ्यामध्ये वरमाळा टाकली. लक्ष्मी माता म्हणतात की यांच्यामध्ये सर्व गुण आहेत आणि गुण असले पाहिजे. जर आपल्यामध्ये थोडीशी बुद्धी आली, आपण विद्या ग्रहण केली तर आपल्यामध्ये अभिमान आला नाही पाहिजे. विद्या ददती विनयम, विद्या ददती विनयम. विद्या जर आली तर विनम्रता सुद्धा आली पाहिजे. जर विनम्रतेच्या ठिकाणी तुम्हाला अभिमान येतोय तर त्या विद्येचा काहीही कोणताही फायदा नाहीये. विद्या ददती विनयम विनयात्री पात्रतम. आणि विनयता आल्यानंतर पात्रता आली पाहिजे. पात्रताती धनम. पात्रता आल्यानंतर धन सुद्धा येतं. जसं आपण कोणतं शिक्षण घेतल्यानंतर एखाद्या पदवीवरती जातो. पदवीवरती गेल्यानंतर आपल्याला नोकरी, आपल्याला पेमेंट सुरू होते, धन पण येतं. धनाती धर्मम. धन आलंय तर धर्माचं कार्य पण करा. असं नाही की भगवंतांनी धन दिलंय आणि धर्माचं कार्यच नाही, उपयोग नाही त्या धनाचा. धनाती धर्मम. धर्माचं कार्य केल्यानंतर काय? धनाती जयम. धर्माचं जर कार्य केलं तर जय जय ही होणार निश्चित आहे. योग्य कार्य शास्त्राने जी पद्धत सांगितली आहे त्या पद्धतीने कार्य केलं, धर्माचं कार्य केलं, दान धर्म पुण्य सत्य पालन केलं तर जय जय ही होणार. मेरे गुरु ने मुझसे कहा था कि किशोरी धर्म का कार्य करना तेरी जय जय होगी. आज्ञा भेटलेली की धर्माचं कार्य करायचं. याच्यातून समजून जातं की धर्माचं कार्य केलं तर जय जय ही होणार, विजय हा प्राप्त होणार. समाजामध्ये आपला मान सन्मान हे आपल्याला प्राप्त होणार. आणि धर्माचं कार्य मान सन्मान भेटावं म्हणून करायचं, कधीच करायचं नाही. तर परमात्म्याला प्राप्त करायचंय, त्याच्या शरणागती जायचंय. हा जन्म पुन्हा नकोय. या जन्मामध्ये जेवढा त्रास भोगलाय ना, हा जन्म पुन्हा, हा त्रास पुन्हा नको. तुझ्या शरणागतीच राहायचंय आणि तुझ्या चरणाला सोडून मला कुठेही जायचं नाही. या कारणास्तव आपल्याला भक्ती करायचे, धर्माचं कार्य करायचे, संतांच्या चरणाची सेवा करायची. भगवान पण म्हणतात की प्रथम भगती संतन कर संगा, द्वितीय भगती मम कथा प्रसंग. पहिल्यांदा संतांचा संग कर,
भगवान प्रभू श्रीराम म्हणतात, श्री रामचरित्र मानसमध्ये प्रभू श्रीराम म्हणतात की प्रथम भक्ती जी आहे ती संतांसोबत कर आणि दुसरी भक्ती माझी कथा ऐक. पण हीच जर गोष्ट आपण भागवतामध्ये, प्रल्हाद चरित्रामध्ये, ध्रुव चरित्रामध्ये जर पाहिली तर प्रल्हादजी, ध्रुवजी जे भक्त आहेत, जेवढे भक्त आहेत ते काय म्हणतात की पहिल्यांदा कथेशी, भगवंताशी प्रेम करा आणि त्याच्यानंतर संतांशी प्रेम करा. इथं भगवान परमात्मा पहिल्यांदा भक्तांना महत्त्व देतात आणि भक्त पहिल्यांदा परमात्म्याला महत्त्व देतात. परमात्म्याला भक्त आवडतो आणि भक्ताला परमात्मा. जसं मी काल का परवा काहीतरी सांगितलं होतं की स्त्री ही सर्वांसाठी कल्याणदायी. परमात्म्याला घडवण्याचं जर कार्य कोणी केलं असेल तर स्त्री आहे. तुम्ही महात्मा बघा, परमात्मा बघा, मा ही पाठीमाग लागलेली. परमात्मा असो, महात्मा असो, संत असो, त्यांना घडवण्याचं कार्य जर करते तर ती फक्त आई आहे. आणि आईच ही लेकराचं आयुष्य उदयाला आणू शकते. त्याच्या आयुष्यामध्ये 4 चांद उसके बच्चों के आयुष्य अपनी जिंदगी में अगर बच्चों को संस्कार दोगे तो बच्चे अपनी जिंदगी में 4 चांद लगा देंगे. एका लेकराला घडवण्याचं कार्य फक्त ही आई करते. पिताचा पण खूप मोठा हात असतो, पण त्या लेकराला जन्माला आणण्याचं कार्य फक्त ही आईच करते. पिता करू शकत नाही. तो त्रास, ते प्रसव पीडाचा त्रास, 9 महिने गर्भामध्ये ठेवण्याचा त्रास हा पिता घेऊ शकत नाही. ही फक्त स्त्रीच करू शकते. म्हणून परमात्मा, महात्मा यांच्या शेवटी सुद्धा मा हे उत्पन्न पण आईपासूनच झालेत आणि मरणार देखील आईच्या कुशीमध्ये जाऊनच आहे. जन्म आईच्या गर्भाद्वारे घेतला आणि मृत्यू ही भूमीमध्ये जाणार आहे. आणि भूमी ही आई आहे, माता. आपण धरतीला आई म्हणतो. आता समुद्र मंथनामध्ये लक्ष्मी माताने नारायण भगवंताच्या गळ्यामध्ये हार टाकला. त्याच्यानंतर समुद्र मंथन आणखीन एकदा केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अमृत निघलं. आता दैत्यांचं देवतांचं युद्ध लागलं की हे अमृत आम्ही पिणार. दैत्य म्हणून लागले की 3 लोक 14 भुवन आमच्याकडे तर आम्ही पिणार. देवता म्हणाले नाही, आम्ही पिणार, आम्ही देवता आहेत. तर त्यावेळेस देवता भगवंताकडे गेले आणि म्हणाले की भगवान आता तुम्हीच बघा तुम्हाला काय करायचं ते. भगवान म्हणाले ठीक आहे. भगवंताने तिथे एक असा अवतार घेतला जो अवतार पाहण्यायोग्य. भगवंताने मोहिनी अवतार घेतला. असा अवतार की करोडो अप्सरा देखील मोहिनी अवतारापुढे फिक्या आहेत. भगवंताने एवढं सुंदर अवतार घेतला. पूर्ण स्त्री रूप धारण केलं. लांब लांब केस, आणि सुंदर असा अवतार मोहिनी अवतार घेतला. आणि ज्यावेळेस दैत्याने मोहिनी अवतारला भगवंताला पाहिलं त्यावेळेस दैत्य म्हणाले की एवढी सुंदर कन्या ही आपल्याला भेटली पाहिजे. देवता म्हणाले ही आपल्याला भेटली पाहिजे. आता त्या मोहिनी अवतारामध्ये भांडणं लागलं की ही आम्हाला पाहिजे. त्यावेळेस भगवान म्हणाले मूर्ख आहेत का तुम्ही, दैत्य, तुम्ही राजा आहेत, तुम्हाला असं भांडण करणं शोभतं का? आणि देवतांकडे बघून म्हणतात तुम्ही देवता आहेत, तुम्हाला असं भांडण करणं शोभतं का? देवतांना देखील माहीत नाही की परमात्मा आहेत म्हणून ह्यांनी अवतार घेतलाय, मोहिनी अवतार. आणि तुम्ही याच्या आधी दुसऱ्या कारणासाठी भांडताय ना. दैत्य आणि देवता म्हणाले हाँ ये अमृत कलश निकला है, इसमें अमृत है. तर त्यावेळेस मोहिनी भगवान म्हणाले ठीक आहे तुम्हाला तुमचं आहे, माझं त्याच्यामध्ये काय आहे, मी इथून निघून जाते. दैत्य म्हणाले देवी थांबा,
थांबा, एक काम करा, तुमच्या हाताने आम्हा सर्वांना पिऊ घाला. तर इथं मोहिनी अवतारामध्ये भगवान म्हणाले ठीक आहे, जशी तुमची इच्छा. भगवंताने कलश घेतला, अमृत कलश, आणि भगवंताची जी लीला आहे, भगवंताचं हसणं, त्याच्यामध्ये सगळे वेडे होऊन गेले. त्यांना समजत नव्हतं की आता त्यांच्याकडे मोहिनी अवताराकडे पाहावं का अमृत पियावं. तर त्यांनी मोहिनी अवतार ज्यावेळेस भगवंताने कलश हातात घेतला आणि अमृत प्यायला देऊ लागले, त्यावेळेस दैत्य आणि देवता एका लाईनमध्ये बसले. दैत्य एका लाईनीमध्ये बसलेत, देवता एका लाईनीमध्ये बसलेत. इथं भगवान परमात्मा अपनी मुस्कान में असुरों को घायल कर देते, उन्हें पागल बना देते और सारा का सारा अमृत देवताओं को पिला देते. पर अंतिम में एक दैत्य को पता चलता है कि ये परमात्मा है, ये तो विष्णु है, इसने अवतार लिया है. तो खुद भी अपना अवतार देवता जैसा कर लिया दैत्य से और देवताओं की लाइन में बैठ गया. और भगवान का ध्यान तो असुरों की तरफ था. भगवान मुस्कुरा रहे थे, इधर ध्यान ही नहीं. उस दैत्य को भी भगवान ने अमृत पिला दिया. पर जैसे ही भगवान को पता चला कि ये देवता नहीं, ये असुर है, भगवान ने तुरंत अपना असली रूप धारण किया और सुदर्शन चक्र उस पर छोड़ दिया. पर तब तक तो अमृत ने अपना काम कर दिया था. पेट से नीचे अमृत उतर गया था, ऊपर भी था. तो दो भाग हुए उस असुर के, और वो दो भागों में दो असुर निर्माण हुए, वो है राहु और केतु. ऐसे कर कर समुद्र मंथन हुआ. भगवान ने कहा कि देवता, आता तुम्ही अमर आहात, तुम्ही जावा, दैत्यांसोबत युद्ध करा. युद्ध करून पुन्हा तुमचं ऐश्वर्य तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. पुन्हा दैत्यांनी युद्ध केलं, देवतांनी युद्ध केलं आणि परत देवतांना त्यांचं 3 लोक 14 भुवन परत भेटले. राजा परीक्षित म्हणतात की भगवान त्याच्यानंतर दैत्य शांत बसले, कारण की दैत्य ते शांत बसले. राजा परीक्षित म्हणाले की भगवान मला ही गोष्ट सांगतो की दैत्य शांत बसले का नाही. त्यावेळेस राजा परीक्षितला शुकदेव भगवान म्हणतात की राजन, दैत्यानंतर असं कार्य केलं ज्याच्यावर कोणाचाही विश्वास बसू शकत नव्हता. राजाने असं कोणतं कार्य केलं. त्यावेळेस भगवान श्री शुकदेव भगवान म्हणतात की राजन, नंतर जे दैत्य होते ते दान पुण्य करू लागले. काय करू लागले? दान पुण्य, धर्म कार्य करू लागले. त्यांनी धर्माचं कवच धारण केलं आणि धर्म ही रक्षा करतो. दैत्य धर्माचं कार्य करू लागले. दैत्यांनी राजा बलीला राजा बनवले. राजा परीक्षित म्हणतात की भगवान, राजा बली कोण होता. त्यावेळेस श्री शुकदेव भगवान म्हणतात की राजन हा पहिल्यांदा डकेती होता, चोरी करायचा. त्याला एक वेळेस समजलं की गावामध्ये खूप मोठा मालदार दामदार पार्टीवाला एक मनुष्य तिथून जाणार आहे. आणि त्याने विचार केला की जर मी याचं सर्व स्वर्ण लुटलं तर मला पुन्हा डकेती करायची गरज नाही पडणार. राजा त्याच मार्गे वाट पाहत बसला, पण तो मनुष्य काही आला नाही. सकाळची रात्र झाली. तिथून एक गरीब मनुष्य जात होता. भूक लागलेली होती त्याला. राजा बलीपशी, ते राजा तर नंतर झाले, बलीपशी एक चपाती होती, त्यांनी त्याला दिली, अन्नदान केलं. तिथे राजा परीक्षित
काही कारणास्तव तिथं बलीचा मृत्यू झाला. यमदूत आले, बलीला घेऊन गेले. यमदूतने ज्यावेळेस घेऊन गेले त्यावेळेस यमराज म्हणाले की सांग काय पुण्य केलेस. त्यावेळेस यमदूत म्हणाले की भगवान तर पापच केले, पण अंतिम वेळी एका उपाशी व्यक्तीला ह्याने भोजन दिले, एवढंच पुण्य केले. यमराज म्हणाला सांग तुला काय पाहिजे. तर तो म्हणाला मला जेवढं होईल तेवढं ऐश्वर्य पाहिजे. ते मला 24 मिनिटं, फक्त 24 मिनिटं तुला ऐश्वर्य भेटेल. बरं सांग तुला कुठं जायचंय. त्याने मला इंद्रासन पाहिजे असं म्हटल्यानंतर यमदेव म्हणाले ठीक आहे. इंद्रदेवपाशी गेले. इंद्रदेवाला म्हणाले की हे इंद्रदेव 24 मिनट की बात है, बस 24 मिनट की बात है, आप 24 मिनट तक इसे बैठने दीजिए, ये कुछ नहीं करेगा. पण बली गुरुच्या आज्ञेनुसार इंद्रासनावरती बसला होता. गुरुने सांगितलं होतं त्याला कानामध्ये की ज्यावेळेस यमराज विचारेल तुला काय पाहिजे त्यावेळेस तू इंद्रासनावरती बसायचं असं विचार, असं म्हण. तर त्यावेळेस तिथं गुरुच्या आज्ञेनुसार बली सिंहासनावरती बसला. आणि सिंहासनावरती बसल्यानंतर त्याच्या गुरुने त्याच्या कानामध्ये सांगितलं की तुला अशी अशी गोष्ट मागायची, तुला ही कृत्य करायचं. पण ज्यावेळेस इंद्रासनावरती बसला होता समोर अप्सरा होत्या, तिथं त्याला मोह झाला. तो अप्सरांना म्हणू लागला की अप्सराव नाचो, ये लाव बोलाव, असे करत करत 10 मिनिट निघून गेले. 14 मिनिट राहिले. त्यावेळेस बलीच्या गुरुने तिथलचा एक दगड उचलला आणि बलीच्या डोक्यात मारला. दगड लागल्याबरोबर त्याची बुद्धी ठिकाणावर आली की मला गुरुनी कोणतरी कार्य सांगितले, त्या कारणासाठी मी इथं बसलोय. तसंच आपलं पण आयुष्य आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा संकटासारखे काहीतरी कारणास्तव देवाने आपल्याला इथं बसवले पृथ्वीवरती, पण आपण विसरून जातो. मग संकट जे आपल्या आयुष्यामध्ये येतात ते संकट म्हणायचे की ते कंकड आहे, ते दगड, आणि ते सारखं आपल्याला लागतात, पण आपली बुद्धी काही ठिकाणावर येत नाही. इथं बलीची बुद्धी ठिकाणावर आली. बली म्हणाला की हे गुरुवर मुझे जल दो. इंद्रासनावरती बली बसलेला होता, हातामध्ये जल घेतलं. जल घेऊन म्हणाला की मैं इंद्रासन पर बैठा बली प्रतिज्ञा करता हूँ कि ये सभी ऐश्वर्य 3 लोग 14 भुवन अपने गुरु को दान कर देता. असं म्हटल्यानंतर असं बोलत बोलत त्याची 14 मिनिट झाले. यमदूत म्हणाले, यमराज म्हणाले अब चलो हो गया तुम्हारा टाइम. त्यावेळेस त्याचे गुरु म्हणाले कुठे घेऊन जाता याला, आता इथलचा राजा मी आहे, याला तुम्ही कुठे घेऊन जाऊ शकत नाही. आता इथं एवढी मदत केल्यामुळे दैत्याने बलीला राजा बनवलं. 3 लोक 14 भुवनचं राजा बनवलं. त्याच्यानंतर माता अदिती देवतांची आई भगवान से कहती है कि हे भगवान मुझे कुछ नहीं पता, मेरे पुत्रों का जो साम्राज्य है, जितना भी मेरा राज्य 3 लोक 14 भुवन, मुझे पुत्रों को फिर से लौटा दो. भगवान तर परमात्मा कसं सत्याच्या मार्गावरती चालणारे परमात्मा आहे. सत्याची गोष्ट सांगणारे, सत्य बोलणारे, सत्य चालणारे धर्मात्मा परमात्मा. अदिती माताला भगवान म्हणाले, विष्णू म्हणाले ठीक आहे चिंता करू नको, तुझ्या घरी मी जन्म घेईन. काही काळ गेला. माता अदितीच्या घरी एक सुंदर बालकाने जन्म घेतला.
एवढ्या सुंदर बालकाने जन्म घेतला, एवढं मधुर रूप, एक कोमल अंग, ते म्हणजे वामन अवतार. भगवंताने वामन अवतार घेतला. हातामध्ये छत्री, गळ्यामध्ये झोळी आणि वामन अवतार हे जन्म घेतल्यानंतर राजा बलीकडे जाऊ लागले. तिथं राजा बली 100वा तिथं यज्ञ करत होते आणि शेवटचा यज्ञ सुरू होता. राजा बली को भेज दो भाई. राजा बलि जब तक आता है तब तक हम नाम संकीर्तन ले लेते हैं. भज मन श्री राधे श्री राधे जय जय राधे श्री राधे जय जय राधे श्री राधे गोविंद भज मन श्री राधे श्री राधे गोविंद भज मन